नमस्कार मंडळी. स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण कढी पकोडे ही रेसिपी तयार करणार आहोत. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाऊण कप एवढं मी दही घेतलेलं आहे. त्यामध्ये 2 कप पाणी घालून घेणार आहे. आणखी 1 कप पाणी आपण पुढे वापरणारच आहोत, ते तुम्हाला मी सांगणारच आहे. आता यामध्ये भाजीच्या 1 चमचाभर आणि पोहे खाण्याचे म्हणाल तर 4 चमचे एवढं मी चणा डाळीचं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि मिक्सरला हे पूर्ण फिरवून घेतलेलं आहे. आता हे बघू शकता, हे आता आपलं फिरवून झालेलं आहे. तर आता कढी फोडणीला देखील घालूया. तर त्यासाठी भांड्यामध्ये तेल टाकून घेतलं आणि मोहरी टाकून घेतली तेल तापल्यानंतर. त्यामध्ये अर्धा चमचा एवढी कडू मेथी, जिरं घालून घेतलेलं आहे आणि इथे लसूण पेस्ट घातलेली आहे. यामध्ये मी आलं बारीक केलेलं नाही. आलं आपल्याला इथे खिसून घालायचं आहे. त्यामुळे आल्याची जी टेस्ट आहे ती कढीमध्ये खूप छान लागते. तर आता हे पूर्ण टाकलेलं साहित्य परतून झाल्यानंतर आपण इतर देखील साहित्य यामध्ये घालणार आहोत. तर आता आपण इथे कढीपत्ता यामध्ये घातलेला आहे आणि सुरुवातीलाच यामध्ये कडू मेथी घालायची नाही, नाहीतर मेथी यामधली पूर्ण जळून जाते. आता इथे अर्धा चमचा धनेपूड, हळद, चवीप्रमाणे लाल तिखट घातल्यानंतर आपल्याला छान पूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे दह्याचं आपण मिश्रण तयार करून ठेवलेलं आहे ते यामध्ये आपल्याला घालायचं आहे. तर इथे बघू शकता, हे आपण तयार केलेलं मिश्रण यामध्ये घालून घेत आहोत आणि इथे आपल्याला 1 कप पाणी वापरायचं आहे. तर ते 1 कप पाणी इथे आपण वापरणार आहोत. म्हणजेच पाऊण कप दह्यासाठी मी इथे टोटल 3 कप पाणी वापरलेलं आहे. आता हे पूर्ण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता कढी तुम्ही या स्टेजला आपल्याला ही सतत ढवळत राहायची आहे उकळी पडेपर्यंत. आणि इथे तुम्ही जर मीठ यामध्ये घातलं तर कढी अजिबातही तुमची फुटली जात नाही. तुम्हाला फक्त याला सतत असं ढवळत राहायचं आहे. तर आता आपण कढीला छान उकळी येण्याची वाट बघणार आहोत. कढी तुम्हाला मंद आचेवर उकळी आल्यानंतर छान अशी शिजवून घ्यायची आहे, म्हणजे कढीची चव आणखीनही वाढली जाते. आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ देखील घालून घेतलेलं आहे. जसजशी कढी शिजत राहील तसतसा कढीला रंग देखील छान येईल. आता इथे बघू शकता, कढीला आपली छान अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे. आता आपण यामध्ये कसुरी मेथी देखील घालून घेणार आहोत. ती आपण सुरुवातीला घातली नाही, ती आता आपल्याला यावेळी घालायची आहे. तर कसुरी मेथी देखील आपल्याला छान यामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायची आहे. आणि आता आपण कढी मंद आचेवर शिजण्यासाठी ठेवणार आहोत आणि दुसरीकडे पकोडे तयार करून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी भरून. हे पीठ आपल्याला एका दुसऱ्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत. यामध्ये अर्धा चमचा धनेपूड, हळद आपण घालून घेणार आहोत. तसेच आता इथे तुम्ही बघू शकता, कांदा मी यावेळी इथं घातलेला नाही. इथे आता जिरे आपण घालून घेतलेले आहे अर्धा चमचाभर आणि इथे आपण लसूण पेस्ट वापरणार आहोत. तर इथे चवीप्रमाणे मीठ देखील आपण टाकलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला पाणी टाकून हे पूर्ण मिश्रण तयार करायचं आहे. इथे मी यामध्ये तिखट टाकलेलं नव्हतं. तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर यामध्ये इथे तिखटसुद्धा तुम्ही टाकू शकता. तर आता आपल्याला हे पाणी टाकून बेसन पीठ छान असं भिजवून घ्यायचं आहे. तुम्ही हे बेसन पीठ तयार केल्यानंतर छान असं फेटून घ्यायचं. जितकं छान तुम्ही फेटून घ्याल तितकी छान, म्हणजे तुमची ती पकोडे आहेत ते हलके असे तयार होतील. तर इथे तुम्ही बघू शकता, मी छान असं हे फेटून घेत आहे. आता पूर्ण आपण हे फेटल्यानंतरच यामध्ये कांदा घालणार आहोत. कारण कांदा जो आपण घातला असता तर इतकं छान हे फेटल्या गेलं नसतं. तर इथे आपल्याला हा कांदा घालायचा आहे यामध्ये. आणि इथे आपण सोडा इथे खाण्याचा आहे तो आपल्याला घालायचा आहे. आणि मेन महत्त्वाचं म्हणजे इथे आपल्याला 1 चमचा पोहे खाण्याचं एवढं दही घालायचं आहे. त्यामुळे तुमचे जे पकोडे आहेत ते पूर्ण जाळीदार आतून असे तयार होतील. तर आता हे बघू शकता, सोडा, कांदा आणि दही घातल्यानंतर आपल्याला छान असं हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता आपण तेलसुद्धा गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. तर याचे आपल्याला पकोडे तयार करून घ्यायचे आहेत. तर तेल छान असं गरम होऊ द्यायचं आणि नंतरच पकोडे तयार करायला घ्यायचे. आता इथे मी पकोडे टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान फुलून हे वर येत आहेत आणि आपल्याला छान हे जाळीदार असे पकोडे तयार होतील. आपण इथे हळद आणि सोडा घातल्यामुळे छान फेटून घ्यायचं. तर आता इथे हे पकोडे तयार झाल्यानंतर आपण काढून घेणार आहोत. अशीच आता आपण दुसरी बॅच देखील तयार करून घेणार आहोत.
म्हणजे बघू शकता सोडा टाकल्यामुळे पकोडे आपले खूप छान असे हलके तयार होतात आणि आपण कढीत टाकल्यानंतर पूर्ण ती कढी आतपर्यंत त्यांच्याशी मुरल्या जाते. अशीच बघा आता दुसरी बॅचसुद्धा मी तयार करून घेतलेली आहे आणि बघा ही सुद्धा किती छान असे फुलल्या गेलेले आहेत. तर आता सगळेच पकोडे मी अशाच प्रकारे तयार करून घेते आणि आता दुसरीकडे कढीसुद्धा बघून घेऊया. तर कढी आपली अशी मंद आचेवर शिजणं चालूच आहे. तर यामध्ये आपण पकोडे घालून घेणार आहोत. म्हणजे गरम कढीमध्ये तुम्ही पकोडे घातले तर ते छान असे मुरले जातात. आता आपण तडका देण्यासाठी तूप टाकून घेतलेलं आहे 1 चमचाभर. तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये हिंग घातलेला आहे. 2 हिरव्या मिरच्या उभ्या काप देऊन आणि 2 लाल सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत. आता इथे आपण लाल तिखट घालून घेणार आहोत आणि हा तडका कढीवर ओतणार आहोत. तर अशा प्रकारे हिंग, लाल तिखट आणि आपण मिरची टाकून हा तडका तयार केलेला आहे साजूक तुपामध्ये. हा आपल्याला कढीवर पूर्ण ओतायचा आहे आणि अशा प्रकारे आपली ही कढी पकोडा खाण्यासाठी अगदी तयार झालेली आहेत. भाताबरोबर, चपातीबरोबर अप्रतिम लागणारी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक, शेअर, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा आपण अशाच उपयुक्त रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.